नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन लैंगिक प्रजनन या संदर्भात माहिती पाहणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अलैंगिक प्रजनन मीन्स सेक्सुअल रिप्रोडक्शन मीन्स व्हॉट याविषयी माहिती पाहिली होती. आज आपल्याला सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय याविषयी माहिती पाहिजे. यू नो व्हेरी वेल इन द 11th सायन्स 11वीच्या सिलेबसमध्ये आपण अभ्यासलेले लैंगिक प्रजनन हे गॅमेटच्या माध्यमातून होतं. अलैंगिक प्रजननासाठी गॅमेटची गरज नाही, मात्र लैंगिक प्रजननासाठी गॅमेटची गरज असते. देर इज अ नीड ऑफ गॅमेट्स, मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट कॉन्जुगेटली मेड टुगेदर. दे आर कॉल्ड द सेक्सुअल रिप्रोडक्शन. इन सेक्सुअल रिप्रोडक्शन in animals as well as the plants, both are there, means in all of the organisms for sexual reproduction there is a need of gametes. In plants, sexually reproducing parts, there is a flower. We studied now the sexual reproduction in plants. आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन प्लांट्स मध्ये 11वी मध्ये फ्लावर हा भाग अभ्यासलेला आहे. There are 4 floral bulbs present in the flowers, but in which 2 are essential, means necessary, and 2 floral bulbs are the accessory floral bulb. Essential floral bulb and accessory floral bulb. There are 2 kinds of floral bulb. Accessory floral bulb only make and form the environment for reproduction, means sexual reproduction. But the essential part of sexual reproduction, there is a essential means 2 floral bulb. There is a androecium and gynoecium. Androecium and gynoecium is the essential floral bulb. Androecium is also called as the stamen and gynoecium is also called as carpel. Stamen means androecium. Here 3 parts. Already this part is studied in 11th science, but I recall this. Androecium have 3 parts: anther, filament and connectives. Anther, filament and connectives. It is the part of anther, means androecium, means androecium is the male gametophyte. They are called also the stamen. And gynoecium have 3 parts also. There is the ovary, style, stigma are the gynoecium. They are also called as the female gametophyte. All these part of flowers for reproduction need of development of this part. रिप्रोडक्शन साठी या सर्वांची डेव्हलपमेंट होणं नुसतं या फ्लावर मध्येच नाही, तर इव्हन पूर्ण जगतामध्ये लैंगिक प्रजनन करणारे जेवढे हे ऑर्गॅनिझम आहेत, सेक्सुअल रिप्रोडक्शन करणारे ऑर्गॅनिझम, या सर्व सेक्सुअल रिप्रोडक्शन करणाऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये जे सेक्सुअल पार्ट असतात, जे लैंगिक पार्ट असतात, ते पूर्णपणे वेल डेव्हलप होणं अत्यंत गरजेचं असतं. पूर्णपणे वेल डेव्हलप झालेले अवयव किंवा पूर्णपणे वेल डेव्हलप झालेले सेक्सुअल ऑर्गन्स कॅन रिप्रोड्यूस, तेच फक्त रिप्रोडक्शन करू शकतात. अनडेव्हलप्ड सेक्सुअल पार्ट कांट परफॉर्म द रिप्रोडक्शन, ते रिप्रोडक्शन करू शकत नाही. आपण फ्लावर याच्यामध्ये 2 एसेन्शियल पार्ट अँड्रोसियम आणि गायनोसियम हेही बघितलं. त्याचबरोबर 2 ॲसेसरी फ्लोरल बर्ल असतात, जे एसेन्शियल नसतात मात्र ॲसेसरी अवश्य असतात. ते एसेन्शियल फ्लोरल पार्कला मदत करत असतात. ते काय मदत करतात, तर ज्यामध्ये आपण कॅलिक्स आणि करोला हे 2 ॲसेसरी फ्लोरल वर्ग या संदर्भातील आपण माहिती पाहूया. ॲसेसरी फ्लोरल वर्गमध्ये कॅलिक्स द पार्ट ऑफ लीफ लाईक स्ट्रक्चर, जे फ्लावरला सर्वात खालच्या बाजूला असतं हे आपण पाहिलेलं आहे. फ्लावरच्या सर्वात खालच्या बाजूला जे पानासारखं हिरव्या रंगाचं स्ट्रक्चर असतं त्याला आपण सेपल्स म्हणतो. सेपल गॅदर टुगेदर मीन्स कलेक्टिव्हली कॉल्ड, सेपल्स कलेक्टिव्हली कॉल्ड द कॅलिक्स अँड पेटल्स, ज्याला आपण पाकळ्या असं म्हणतो. ऑल ऑफ द पेटल्स कलेक्टिव्हली कॉल्ड करोला. डिफरंट काइंड्स ऑफ फ्लावर्स फाउंड इन द युनिवर्स. जनरली पॉलीपेटॅलस or bipetalous, pentapetalous
टेट्रा पेटल्स, डिफरंट काइंड्स ऑफ फ्लावर्स आर देअर. त्या पेटल्सवरती आधारित फ्लावरचे नंतर प्रकार पडतात, सेपल्सवरती आधारित. त्याचं आपण वेगवेगळं स्ट्रक्चर या 11वीच्या पुस्तकामध्ये अभ्यासलेले. मात्र फ्लावर हा वनस्पतीचा सेक्सुअल रिप्रोडक्शन करणारा भाग आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे. टिपिकल फ्लावर्स, आपण सर्वसाधारण फ्लावरच्या बाबतीत जर विचार केला तर विशिष्ट काही फ्लावर्समध्ये कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोसियम. अँड्रोशियम, गायनोसियम एसेन्शियल फ्लोरल पार्ट आणि कॅलिक्स, करोला ॲसेसरी फ्लोरल पार्ट. आपण सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये इथपर्यंत आलेलो आहोत. आता सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये फ्लावरच्या नंतर ॲसेसरी आणि एसेन्शियल पार्टपैकी अँड्रोशियम आणि गायनोसियम. आपण अँड्रोशियम विषयी सुरुवातीला, अँड्रोशियमच्या डेव्हलपमेंट विषयी आणि अँड्रोशियम विषयी सुरुवातीला माहिती पाहूया. ज्या अँड्रोशियममध्ये पहिल्यांदा ज्याला आपण स्टॅमेन असं संबोधलं, त्या स्टॅमेनमध्ये अँथर, फिलामेंट आणि कनेक्टिव्स असे 3 भाग येतात. त्या अँथरला सर्वात महत्त्वाचा भाग त्यामध्ये अँथर, ज्यामध्ये पोलन ग्रेन असतात. त्या अँथरचा जर आपण विचार केला अँड्रोशियममध्ये, तर अँड्रोशियमचा जो काय भाग आहे अँथर, त्या अँथरचा ट्रान्सफर सेक्शन, ज्याला आपण TS, दिस इज द TS ऑफ अँथर, त्याला ट्रान्सफर सेक्शन ऑफ अँथर असं संबोधलं जातं. फ्लावरची डायग्राम आपण 11वीच्या पुस्तकात अभ्यासलेली आहे. फ्लावरचं पूर्ण स्ट्रक्चर 11वीच्या पुस्तकात आपण अभ्यासलेले आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी, तुमच्यासाठी घरी होमवर्क म्हणून एक डायग्राम दिली आहे आणि त्यामध्ये त्याला कुठल्याही प्रकारचे नॉमेनक्लेचर दिलेलं नाही आणि ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्हाला ते घरी करण्यासाठी त्याचं नॉमेनक्लेचर रिटर्नसाठी दिलेलं आहे. विद्यार्थ्यांनी त्या बुकमध्ये, म्हणजेच आपली जी PDF फाईल आहे त्या PDF फाईलमध्ये जी डायग्राम आहे त्या डायग्राममध्ये त्या जे काय ब्लँक दिलेले टायटल आहेत त्याच्यावरती ते टायटल टाकायचे आहेत, कारण 11वीला आपल्याला ते झाले. आता त्यानंतर त्या अँथरचा ट्रान्सफर सेक्शन घेतल्याच्या नंतर हे पूर्ण स्ट्रक्चर असं दिसतं, ज्याला आपण TS ऑफ अँथर असं समजतो. या TS ऑफ अँथरचं पूर्ण स्ट्रक्चर माहिती करून घेण्या अगोदर अँथरच्या बाबतीत म्हणजे अँड्रोशियमच्या बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, महत्त्वाच्या बाबी आहेत. त्या महत्त्वाच्या बाबी आपण समजून घेऊया. In typical flower there is an anther. The anther is a diathecous, means which are have the two lobes and the tetrasporangiate. 2 lobes and tetrasporangiate means diathecous. Diathecous, 2 lobes, tetrasporangiate. What is this? Listen carefully. हे जरा लक्षात घ्या. डायथिकस कशाला म्हणतात? डायथिकसच्या अगोदर आपण मोनोथिकस समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला डायथिकस लक्षात येईल. Each monothecous anther contains 2 pollen sacs. मोनोथिकस अँथर म्हणजे काय आणि डायथिकस अँथर म्हणजे काय पहिल्यांदाही समजून सांगतो तुम्हाला. इकडे लक्ष द्या. या डायग्रामचे तुम्हाला 2 भाग झालेले पाहायला मिळतील. इकडचा एक भाग आणि इकडचा एक भाग. ट्रान्सफर सेक्शन घेतलाय आपण. सपोज दिस इज अँथर, समजा हे अँथर आहे. या पेनला आपण अँथर जर संबोधलं तर याचा आडवा काप म्हणजे ट्रान्सफर सेक्शन. असा जर याचा आडवा काप घेतलेला आणि तो जर असा दिसतोय, अँथरचा आडवा काप घेतल्याच्या नंतर स्लाइडमध्ये बघितल्याच्या नंतर तो असा दिसतोय, म्हणजे इकडचा 1 लोब आहे तर इकडचा 1 लोब आहे. असे त्याचे किती लोब आहेत? 2 लोब आहेत. आता मोनोथिकस जर असेल तर त्याला एकच लोब असेल आणि डायथिकस असेल तर त्याला 2 लोब असतील. म्हणजे बघा, डायथिकसला ते लोब किती दिलेत? 2. म्हणजे हे अँथर TS ऑफ अँथर हे कसं आहे? 2 लोबचं आहे. आणि जर मोनोथिकस अँथर जर असेल, मीन्स ईच मोनोथिकस अँथर कंटेन्स 2 पोलन शाक. जर मोनोथिकस अँथर असतं तर त्याच्यामध्ये 2च पोलन शाक असते आणि ते एकाच साईडचं आपल्याला म्हणजे एकच मोनोथिकस पाहायला मिळालं असतं. मात्र डायथिकस, मोनोथिकसमध्ये जर 2 पोलन शाक आहेत तर डायथिकसमध्ये 4 पोलन शाक असले पाहिजे. दिस इज द डायथिकस अँथर. 1, 2, 3 and 4. There is the 4 pollen sacs are there. These 4 pollen sacs contains pollen grains, but 4 pollen sacs present in the typical diathecous anther, in which the 2 lobes and tetrasporangiate. This tetrasporangiate means what? Tetra means 4. Sporangiate is nothing but the microspore mother cell, sporogenous tissue which is present inside. ते आपण बघणारच आहोत. पण पहिल्यांदा डायथिकस म्हणजे 2 लोब असणार
आणि मोनोथिकस म्हणजे एकच लोब असणार, एवढं समजून घेणं गरजेचं आहे. एक लोब असणारा अँथर म्हणजे मोनोथिकस अँथर आणि दोन लोब असणार म्हणजे डायथिकस अँथर, असे अँथरचे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आता यामध्ये आपण या डायग्राममध्ये जे जे काय पूर्ण या स्ट्रक्चरची माहिती दिलेली आहे त्या माहितीविषयी आपण पूर्ण जाणून घेऊया. दिस टीएस ऑफ अँथर, ट्रान्सफर सेक्शन ऑफ अँथर. अँथरच्या ट्रान्सफर सेक्शन मध्ये 4 लेयर, देयर आर द 4 लेयर्स प्रेझेंट इन द ट्रान्सफर सेक्शन ऑफ अँथर. या टीएस अँथर मध्ये आपण जर बघितलं तर अँथर हे 4 लेयर पासून तयार झालेलं असतं. 4 लेयर पासून या अँथरची निर्मिती झालेली असते. या 4 लेयर नेमक्या कोणत्या कोणत्या, कुठल्या कुठल्या या 4 लेयर आहेत तर त्याविषयी आपण माहिती पाहू. 4 लेयर मध्ये पहिली लेयर आपण इथं संबोधूया, ही आहे इपिडर्मिस. इपिडर्मिस ही संकल्पना कुठल्याही डायग्राम मध्ये जर इपी असा शब्द असेल, इपिडर्मिस असा शब्द असेल तर त्याची वरची लेयर, सर्वात वरची लेयर सुपरफिशियल ज्याला आपण म्हणतो किंवा इपिडर्मल याला आपण म्हणतो, सर्वात पहिली म्हणजे सुरुवातीची बाहेरच्या बाजूने सुरुवातीची जी लेयर असेल त्याला इपिडर्मिस असं म्हणतात. ही झाली पहिली लेयर. इपिडर्मिसच्या नंतर नंबर 2 ची लेयर जी आहे दुसरी आपल्याला एंडोथेशियम पाहायला मिळते. नंबर 2 ची लेयर कोणती आहे तर ती आहे एंडोथेशियम. Means epidermis is the first layer. Already I told to you there are the 4 layers. How many? 4 layers. One is the epidermis. Second number layer is the endothelium. Endothelium is the second number layer and third number layer is the middle layers. Middle layer is the third number layer and fourth number layer is here. This is the tapetum. 4 नंबरची लेयर आपल्याला पाहायला मिळते टॅप्टम, 3 नंबरची लेयर पाहायला मिळते मिडल लेयर, 2 नंबरची लेयर पाहायला मिळते आपल्याला एंडोथेशियम आणि 1 नंबरची लेयर पाहायला मिळते इपिडर्मिस. इपिडर्मिस, एंडोथेशियम, मिडल लेयर अँड टॅप्टम, देयर आर द 4 लेयर्स. या 4 लेयर्स याच्यामध्ये आपल्याला टीएस ऑफ अँथर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता अँथरचा ट्रान्सफर सेक्शन घेतल्याच्या नंतर स्लाइड वरती आपण या अँथरचा ट्रान्सफर सेक्शन जेव्हा टाकतो किंवा मांडतो त्या स्लाइड वरती अँथरचा ट्रान्सफर सेक्शन पुट अप केल्याच्या नंतर कव्हर स्लिप वरतो, त्याच्यावरून कव्हर स्लिप टाकल्याच्या नंतर आपण त्याला मायक्रोस्कोप खाली बघतो. मायक्रोस्कोप खाली बघत असताना या ट्रान्सफर सेक्शन, अँथरचं जे ट्रान्सफर सेक्शन आहे, अँथरचं ट्रान्सफर सेक्शन पूर्णपणे ट्रान्सपॅरंट जर असेल, क्लिअर ट्रान्सपॅरंट जर असेल तर या 4 लेयर आपल्याला क्लिअर कट पाहायला मिळतात. आणि या 4 लेयर पैकी एपिडर्मिस, एंडोथेशियम, मिडल लेयर अँड टॅप्टम या 4 लेयर क्लिअर कट पाहायला मिळतात. आणि या 4 लेयर सुद्धा आपल्याला डायग्राम मध्ये स्पष्ट पाहायला मिळत आहेत. यामध्ये बघा एपिडर्मिस, एपिडर्मिस which are have the flattened cells. बघा डायग्राम मध्ये आपल्याला ही एपिडर्मिसची जी सेल आहे या सेल फ्लॅट म्हणजे इलॉंगेटेड किंवा लंबोळ्या, फ्लॅट म्हणजे चपट्या या स्वरूपाच्या सेल पासून ही एपिडर्मिसची निर्मिती झालेली आहे. which are have the protective in function, ज्याचं संरक्षणाचं कार्य आहे. सर्वात बाहेरची लेयर ही कशासाठी असते तर ती संरक्षणासाठी असते. आणि ही एपिडर्मिसची जी संरक्षणासाठी फ्लॅटन्ड सेल निर्माण झालेली आहेत. ऑल ऑफ दीज कनेक्टेड टू इच अदर इलॉंगेटेड इन नेचर. या लांबट या नेचरच्या आहेत, एपिडर्मिसच्या फ्लॅटन्ड सेल आहेत. त्यानंतर नंबर 2 चं एंडोथेशियम आहे. नंबर 2 ला एंडोथेशियमच्या ज्या सेल आहेत या एंडोथेशियमच्या सेल याला सब इपिडर्मल सेल या नावाने सुद्धा ओळखले जातात. मीन्स एंडोथेशियम इज रॅडियली इलॉंगेटेड सेल्स. दे आर नॉट परफेक्ट इलॉंगेटेड बट दे आर रॅडियली इलॉंगेटेड. या सेल ज्या आहेत या सेल रॅडियली इलॉंगेटेड आहेत आणि याला सब इपिडर्मल सेल या नावाने सुद्धा ओळखले जातं. इपिडर्मल म्हणजे सर्वात बाहेरच्या आणि सब एपिडर्मल म्हणजे या एपिडर्मिसच्या लगत नुकत्याच त्याच्या जवळ असणाऱ्या ज्या सेल आहेत या एंडोथेशियम मध्ये आपल्याला या सेल पाहायला मिळतात. त्या सब एपिडर्मल सेल पाहायला मिळतात. या सब एपिडर्मल सेल रॅडियली इलॉंगेटेड सेल म्हणून ओळखल्या जातात. या रॅडियली इलॉंगेटेड सेल सर्वसाधारणतः या एपिडर्मिसच्या आत याला या एक नंबर 2 ची सुरक्षा पुरवण्याचं काम या करत असतात. आणि 3 नंबरला आपल्याला पाहायला मिळते मिडल लेयर्स. Middle layer is also the elongated cells and which is disintegrated
disintegrates in the mature of anther. Disintegrates at the time of maturity of anthers. Listen. जेव्हा हे अँथर मॅच्युअर होतं, मॅच्युअर, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं कुठलाही लैंगिक प्रजनन करणारा सजीव म्हणजे कुठलाही नॅचरल नैसर्गिकरित्या कुठलाही ऑर्गॅनिझम जो लैंगिक प्रजनन करतो, दोज ऑर्गॅनिझम्स हॅव द सेक्सुअल रिप्रोडक्शन. ज्यांच्यामध्ये लैंगिक प्रजनन होतं असे सर्व ऑर्गॅनिझम हे डेव्हलप झाल्याशिवाय रिप्रोडक्शन करू शकत नाही. म्हणजे मॅच्युरिटीच्या नंतरच ते रिप्रोडक्शन करू शकतात. तसं ॲट द स्टेज ऑफ मॅच्युरिटी these middle layer degenerates, means de-integrates in the maturity of anther. Anthरच्या मॅच्युरिटीमध्ये या मिडल लेअरच्या इलॉंगेटेड असतात. Listen, this is the middle layer. This is the middle layer. This is also middle layer. This is also middle layer. This is also middle layer. Middle layer present in these all the pollen sacs. प्रत्येक pollen sac मध्ये या मिडल लेअर आपल्याला प्रेझेंट पाहायला मिळते. म्हणजे सर्वत्र या अँथर मध्ये ती मिडल लेअर आपल्याला पाहायला मिळते. ही मिडल लेअर सुद्धा प्रोटेक्टिव्ह इन नेचर अँड ॲज वेल ॲज समवॉट न्यूट्रिटिव्ह इन नेचर ऑल्सो. प्रोटेक्शन सुद्धा करते आणि त्याचबरोबर त्याचं न्यूट्रिशन सुद्धा करण्याचं काम या मिडल लेअरच्या माध्यमातून ॲट द टाइम ऑफ मॅच्युरिटी दे आर ऑल्सो डिसइंटिग्रेट्स. आणि डिसइंटिग्रेशन ते मॅच्युरिटीच्या वेळेला होतं आणि त्यानंतर सर्वात इन्नर म्हणजे 4 भागामध्ये जे काय याच्या लेअर विभागल्या गेले आहेत त्यामध्ये इपिडर्मिस, एंडोथेशियम, मिडल लेअर अँड टॅप्टम. तर या टॅप्टमची जी काय इंटरनल स्ट्रक्चर आहे या टॅप्टमचं इंटरनल स्ट्रक्चर म्हणजे पूर्ण आतली जी काय बाजू आहे याला टॅप्टम असं म्हणतात. टॅप्टम इज द thickened and hardened cells which are produce the nourishment. या टॅप्टम नावाच्या सेल किंवा हे जे टॅप्टम आहे पूर्ण टॅप्टम एकत्रितरित्या या ज्या टिश्यू किंवा या सेल एकत्र आल्या आणि त्याच्यापासून ज्या उती तयार झाल्या या टॅप्टमच्या सेल इंटरनल स्पोरोजिनस टिश्यूला, दिस इज ऑल आर द स्पोरोजिनस टिश्यू, या स्पोरोजिनस टिश्यूला नरिशमेंट पुरवायचं काम करतात. At the time of maturity and releasing of push pores or sporogenesis tissue released from this pollen sac. Pollen sac पासून बाहेर रिलीज होईपर्यंत या टॅप्टम कडून त्यांची नरिशमेंट केली जाते. त्यांना पूर्णपणे अन्नद्रव्ये जे लागतात ते टॅप्टमच्या माध्यमातून पुरवले जातात आणि टॅप्टम ते पूर्ण अन्नद्रव्ये या स्पोरोजिनस टिश्यूला पुरवतात. स्पोरोजिनस टिश्यू तिसरं काय नसून याला मायक्रोस्पोअर मदर सेल या नावाने संबोधलं जातं. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ मायक्रोस्पोअर मदर सेल? मायक्रोस्पोअर मदर सेल कॅन फॉर्म मीन्स मेक अँड क्रिएट द मेल गॅमेटोफाइट विच इज इन्व्हॉल्ड इन द फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनमध्ये या प्रकारचे मायक्रोस्पोअर मदर सेल इन्व्हॉल्व होत असतात आणि त्याची निर्मिती म्हणजेच त्याला आपण पोलन ग्रेन सोप्या भाषेत जर सांगायचं तर पोलन ग्रेन जे भविष्यात निर्माण होणारे पोलन ग्रेन आहेत ते पोलन ग्रेन या स्पोरोजिनस टिश्यूमध्येच म्हणजे स्पोरोजिनस टिश्यू म्हणजेच मायक्रोस्पोअर मदर सेल याच्यापासून निर्माण होत असतात. अँथर बघा, TS ऑफ अँथर. पुन्हा एकदा आपण हे रिकॉल करूया. सेक्सुअल रिप्रोडक्शन करणाऱ्या सर्व ऑर्गॅनिझममध्ये इव्हन आपण वनस्पतीचं सेक्सुअल रिप्रोडक्शन अभ्यासणार आहोत. या सेक्सुअल रिप्रोडक्शन वनस्पतीमध्ये फ्लावर हा सेक्सुअल रिप्रोडक्शन करणारा सर्वात महत्त्वाचा म्हणजे फ्लावर इज द एसेन्शियल सेक्सुअल पार्ट. लैंगिक प्रजनन करणारा वनस्पतीमध्ये सर्वात महत्त्वाचा फ्लावर हाच भाग आहे, टिपिकल फ्लावर. या फ्लावरचे 4 फ्लोरल व्हर्ल असतात. 4 फ्लोरल व्हर्लपैकी कॅलिक्स करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. कॅलिक्स करोला हे ॲसिसरी फ्लोरल व्हर्ल आहेत. अँड्रोशियम, गायनोशियम हे एसेन्शियल फ्लोरल व्हर्ल आहेत. अँड्रोशियम आणि गायनोशियम यापैकी अँड्रोशियम ज्याला आपण म्हणतो, ज्याला स्टॅमिन या नावाने ओळखलं जातं, स्टॅमिन आणि अँड्रोशियम एकच आहे. स्टॅमिनलाच अँड्रोशियम आणि अँड्रोशियमलाच स्टॅमिन असं म्हटलं जातं. स्टॅमिनमध्ये किंवा अँड्रोशियममध्ये 3 भाग पडतात. एक अँथर, फिलामेंट आणि कनेक्टिव्ह. अँथर, फिलामेंट आणि कनेक्टिव्ह असे 3 भाग पडतात. आपण अँथरचा ट्रान्सफर सेक्शन पहिल्यांदा आपण मेल गॅमेटोफाइटचा अभ्यास करणार आहोत. मग मेल गॅमेटोफाइटचा अभ्यास करत असताना अँथर सर्वात महत्त्वाचा भाग आहे. मग या अँथरमध्ये आपल्याला हे ट्रान्सफर सेक्शन TS ऑफ अँथर हे पाहायला मिळतं. मग TS ऑफ अँथर आपण अँथरचा ट्रान्सफर सेक्शन घेतल्याच्या नंतर टिपिकल अँथरमध्ये ते डायथिकस आहे. कसं आहे? डायथिकस असल्यामुळे 2 लोब्स आर देअर. 2 लोब्स अँड टेट्रास्पोरंजिएट.
Tetrasporangiate means the pollen sacs are 4. Tetra means 4. Mono, di, tri and tetra. Tetrasporangiates means there are the 4 pollen sacs are there. त्याच्यामध्ये 4 पोलन शाक्स असतात म्हणून त्याला म्हणूनच टेट्रास्पोरेंजिएट. टेट्रा म्हणजे 4 स्पोरेंजिएट, 4 स्पोरेंजिएट्स आर देअर मीन्स पोलन शाक किती आहेत 4 आहेत म्हणून त्याला टेट्रास्पोरेंजिएट्स असं म्हटलेलं आहे. आणि या स्पोरेंजिएट मध्ये म्हणजेच या टीएस ऑफ एंथर मध्ये आपण 4 लेयर महत्वाच्या 4 लेयर्स, त्यामध्ये पहिली लेयर एपिडर्मिस, नंबर 2 ची लेयर एंडोथेशियम, नंबर 3 ची लेयर मिडल लेयर, नंबर 4 ची लेयर टॅप्टम. इन बिटवीन द टॅप्टम, टॅप्टमच्या आत स्पोरोजिनस टिश्यू असतात. त्या स्पोरोजिनस टिश्यू म्हणजेच ज्याला आपण मायक्रोस्पोअर मदर सेल असं संबोधलेलं आहे. मायक्रोस्पोअर मदर सेल इज द इम्पॉर्टंट फॉर फर्टिलायझेशन, मीन्स डेव्हलपमेंट ऑफ दिस मायक्रोस्पोअर मदर सेल फॉर द फर्टिलायझेशन. या पद्धतीनं आपण इथं या टीएस ऑफ एंथरची माहिती बघितलेली. आता या पोलन शाक मीन्स मायक्रोस्पोअर मदर सेल रप्चरिंग द पोलन शाक, हे जे आपण स्ट्रक्चर बघतोय या स्ट्रक्चरचं जर समजा याचं रप्चरिंग झालं तर हे जे मायक्रोस्पोअर मदर सेल म्हणजे स्पोरोजिनस टिश्यू आहे, त्या स्पोरोजिनस टिश्यू आफ्टर डेव्हलपमेंट ऑफ एंथर, एंथरच्या डेव्हलपमेंट नंतर याचं रप्चरिंग होऊन मायक्रोस्पोरेंजेनेसिस, मायक्रोस्पोर, दिस इज द मायक्रोस्पोर, मायक्रोस्पोरोजेनेसिस. जेनेसिस इज नथिंग बट द निर्मिती, ज्याला आपण निर्मिती असं म्हणतो किंवा त्याचं जन्म होणे असं म्हणतो किंवा त्याला रिटर्न खाली येणे असं संबोधतो. मायक्रोस्पोरेंजेनेसिस, मायक्रोस्पोरचं जेनेसिस म्हणजे सर्वसाधारण ते बाहेर पडणे, हे रप्चर होतं. हे पोलन शाक पूर्णपणे रप्चर होऊन या पोलन शाकच्या बाहेर मायक्रोस्पोर येणे याला मायक्रोस्पोरेंजेनेसिस असं समजलं जातं. आणि ही मायक्रोस्पोरेंजेनेसिसची जी प्रोसेस आहे ही सुद्धा एक विशिष्ट अशी प्रोसेस आहे ज्याच्यामुळे मायक्रोस्पोर निर्माण होतात, मायक्रोस्पोरची निर्मिती होते आणि ते मायक्रोस्पोर नंतर डेव्हलप होतात. मग ते मायक्रोस्पोर नंतर डेव्हलप होऊन त्याचं पोलिनेशन होतं. आणि ते पोलिनेशन कशा पद्धतीने होते, त्याची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होते, त्याचं पोलिनेशन कसं होतं, बिफोर पोलिनेशन आणि आफ्टर पोलिनेशन अशा 2 प्रकारच्या त्याच्या डेव्हलपमेंट असतात. बिफोर पोलिनेशन त्याची कशी डेव्हलपमेंट होते आणि आफ्टर पोलिनेशन त्याची कशी डेव्हलपमेंट होते ते आपण याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.